वाव! म्या माझ्या बायकोला करीनाला पोत्यातली काळी तंबाखू आणायला सांगितली होती यार. पोत्यातली काळी तंबाखू आणायला. पण ती काय म्हणली यार मला माहिती का? ती म्हणली काय तुझ्या हातपायला गोळा उठला काय? वाव! का तुझा हातपाय नाहीत का काय? वाव! असं म्हणली यार माझी बायको करीना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सैफ अली खानचा आवाज काढणार आहे. तर त्यांचा आवाज काढून मी तुमचं मनोरंजन करणार आहे. तर बघा, सैफ अली खान तंबाखू आणायला सांगतो करीनाला त्याच्या बायकोला, पण ती ऐकत नाही. तर बघा सैफ अली खान त्याच्या स्टाईलमध्ये कसं बोलन बघा. वाव! माणसाने कवाच्या काळी काम सांगितलं यार, कधीतरी ऐकावं ना. पण नाही यार, माझी बायको करीना काडीचं काम ऐकत नाही यार. लय मला वैताग आला यार. कधीच्या काळी जावं ना, मीच जात असतो माझ्या पायानी. पण यार, मला परत काँग्रेस उपटायला जायचं यार. माझ्या माग लय काम आहेत यार. वा, बायकोनी ऐन टायमाला तरी काम ऐकावं ना यार. मला परत काँग्रेस उपटायला जायचं यार. लय मला तर लय वैताग येतो यार. वाव! जेव्हा नाही तेव्हा मीच जात असतो यार. पण माझा पाय मुरगाडला यार, त्यामुळं मला काही जाता येई नाही. माझा पाय दुखतो यार, त्यामुळं मी कशाला काही काम सांगू हिला. पण ऐन टायमाला तरी काम ऐकावं ना यार, माझ्या बायकोनी करीनानी. वाव! माझ्या माग लय काम असतं यार, पण माझी बायको काडीचं काम ऐकत नाही यार. माझं काडीचं काम ऐकत नाही. आता माझ्या माग किती काम आहे तुम्हीच सांगा. मला काँग्रेस उपटायला जायचं आहे रानातला. कमीत कमी तंबाखू आणून द्यावा ना मला. हाय बा आपल्या नवऱ्याला तंबाखूचा नाद, तंबाखू खायचा नाद आहे आपल्या नवऱ्याला. कमीत कमी तंबाखू आणून द्यावा ना. मी तर कवच काडीचं काम सांगत नसतोय माझ्या बायकोला. पण माझी बायको थोडंसुद्धा काम ऐकत नाही यार, थोडंसुद्धा काम ऐकत नाही. माझ्या माग लय काम असतं यार. काँग्रेस उपटायला जायचंय मला. मला ढुंगाण टेकवायला सुद्धा सवड नाही यार. मला ढुंगाण टेकवायला सुद्धा सवड नाही यार. वाव! काम करू करू मी पार खराट्याच्या काडीसारखा झालो यार, खराट्याच्या काडीसारखा. पण माझ्या बायकोला काहीच ज्ञान नाही यार, काहीच अक्कल सुद्धा नाही तिला यार. वाव! म्या तिला फक्त काळी तंबाखू आणायला सांगितली होती यार. काळी तंबाखून तिला म्हणलं चुना. चुन्याचं नाव घेऊस तर ती काय म्हणली यार. ती म्हणली काय तुझ्या हातपायाला गोळा उठलाय काय? का तुझा हातपाय नाहीत यार? असं डायरेक्ट भाडदिसनी म्हणली यार. लयच मला वाईट वाटतंय यार, लय वाईट वाटतंय. वाव! नवरा एवढा काबाड कष्ट करतो यार, पण माझ्या बायकोला मेलून जगलं तरी तिला काय फरक पडत नाही यार. करीनाला लयच बावळट आहे यार ती. कशाला म्या तिच्या संग लग्न केलंय काय नू. लयच लग्न करून फसलो यार मी, लग्न करून फसलोय. वाव! आता मी मत चाललोय काँग्रेस उपटायला. पण तिथं गेल्यावर मला फक्त काँग्रेसच उपटायचं नाही यार. राज्याला मला तुराट्या गोळ्या करावं लागतात यार. वाव! राज्याला मला तुराट्या बिराट्या आणावं लागतात यार, चुलीत घालायला यार. वाव! वाव! त्याच्यात गॅसची टाकी भरायला सुद्धा पैसा नाही यार. 1 रुपया सुद्धा टिकत नाही यार. ही करीना. इतकं मी तिला पैसा आणून देतो यार, पण ती त्या पैशाचं काय करतीन काय नू. काय माझं डोकंच काय चलत नाही यार. चुलीव मालीव करावं लागतं यार. इथून तिथून रानातून तुराट्या बिराट्या आणून यार, चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो यार, चुलीवरच करावं लागतोय. वाव! लईच माझी तर दानादिन चालली यार, लईच माझी दानादिन चालली. वाव!
बायकोला नीट जरी बोललं यार तरी माझी बायको करीना, भडाभड शिव्या देते यार. तोंडाला काही आल्या म्हणे नुसतं बघतच सुटती यार, नुसतं बघतच सुटती. वाव, तोंडाला जीन ती बडबड बडबड करती यार, नुसतं बघतच सुटती यार, थांबतच नाही थोडं सुद्धा. वाव, मला तर वाटतंय तिकडंच काँग्रेस उपटायला जावा, काँग्रेस उपटायला जावा आणि तिकडंच कोणत्या तरी झाडाला फाशी घ्यावा यार, तिथंच कोणत्या तरी झाडाला फाशी घ्यावा. लयच माझी जिंदगी लयच बेकार झाली यार, जण जिंदगी झाली यार सैफ अली खानची यार. वाव, पण ती हवा अशी यार, मी फाशी घेतली तरी मला ती पिच्छा सोडणार नाही माझा यार. ती हवा अशी यार. वाव वाव, माझ्या बायकोला करीनाला मीला का गाडीचं काम सुद्धा काही सांगत नाही यार. तिला मी गाडी सुद्धा नाही लावित यार काम करायला, पण तिला माझीला काहीच कदर नाही यार, तिला माझी काहीच कदर नाही. माणूस आलंय दमून खमून यार, माणसाने सांगितलंय ऐन टायमाला काळी तंबाखू आणायला यार, पण तिला तरी ती सुद्धा नको यार, काळी तंबाखू सुद्धा नको आणायला यार. लयच माझी बेकार कंडिक्शन आहे यार, लय म्हणजे लय. वाव, हिने तर माझं यार जगावा का मरावा का काय करावा माझीच मला काय कळना यार. लयच अवघड केलं यार हिने माझं करीनानी. वाव, मला तंबाखू शिवी हागायला येत नाही आणि मुतायला सुद्धा येत नाही यार, आणि तिकडं मला रानात काँग्रेस उपटायचा यार, तिकडं मला तंबाखू शिवी काँग्रेस सुद्धा उपटू वाटणार नाही यार, काँग्रेस सुद्धा उपटू वाटणार नाही. गाडीचं काम सांगत नाही यार मी माझ्या बायकोला, कवाच्या काळी सांगितलंय काळी तंबाखू आणायला यार, पण ती सुद्धा नको यार. वाव, तंबाखू नसल्यावर माझ्या डोळ्याला अंधाऱ्या आल्यावणी होत्यात यार, अंधाऱ्या आल्यावणी. वाव, त्यामुळं मला तंबाखूची लय सवय यार. तंबाखू नसल्यावर मला हागायला येत नाही आणि मुतायला सुद्धा येत नाही यार. लय मला तंबाखूची सवय यार, तंबाखूचा लय मला नाद यार. वाव, माणूस जगलं मेलं तरी हिला काय वाटणार नाही यार, उलट म्हणीन बरा मेला, मेला मुर्दा बरा मेला यार, असं म्हणीन माझी बायको करीना यार. वाव, मला तर वाटतंय बिगर तंबाखूचा जावं लागतंय काय नो. वाव वाव, मला तर वाटतंय बिगर तंबाखूचं जावं लागतंय काय नो काँग्रेस उपटायला यार, पण तिथं मी काँग्रेस उपटायला लागलो ना यार, माझ्या डोळ्याला डायरेक्ट अंधारे येते यार, मला काम करू वाटणार नाही यार. त्यामुळं मला तंबाखूचा जुगाड करावंच लागन यार, मला तंबाखू आणावंच लागन यार, आणावंच लागन. वाव, तुमची बायको पण तुमचं ऐकते का नाही यार, तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा यार. माझ्यासारखीच तुमची परिस्थिती का काय यार, मला कळू द्या यार. वाव, माझं डोकं तर बंदच पडलंय यार, पूर्ण बंदच पडलंय. आता मला चलत जावं लागन यार, पाय मुरगाडलाय तरी यार, शेवटी तंबाखूचा आणायला. वाव, आपल्याला कोण तंबाखू आणून देणार यार, आपला पाय मुरगडू नाही तर तिकडे काय कवायना यार, शेवटी आपल्याला जाऊन आणावं लागन यार, शेवटी आपल्याला जाऊन आणावं लागन. वाव वाव, इकडे का मला कपडे घ्यायला सुद्धा सवड नाही यार, सवड म्हणजे माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही यार कपडे घ्यायला, फाटकीन तुटकी घालावं लागतात यार. मग काय करतो यार, जिंदगीची अशी चालली यार, झंड झाली पार माझी जिंदगी यार, आणि त्याच्यात बायको सुद्धा मला चांगली भेटली नाही यार. वाव वाव, तुम्ही म्हणता करीना कितीला का तुला दिकनी बायको भेटली यार, पण काय निसता देखना दिवा यार त्यो, दुसरं काहीच नाही.
काडीचं काम यार ऐकत नाही सैफ अली खानचं यार. वाव, देख ना देवा असून काय उपयोग आहे यार. नवऱ्याचं कमीत कमी काम तरी ऐकावं ना. मी काय म्हणतोय लय नाही, पण काळी तंबाखू सांगितली नवऱ्यानी कमीत कमी दुकानाहून जाऊन आणावं ना. पण नाही यार, माझी बायको करीना. लका काडीचं काम सुद्धा ऐकत नाही यार. मला तर लय वैताग आला यार. वाव, आता जगायचंय म्हणून जगावं लागतं यार. जगून सुद्धा काय फायदा नाही यार. जगून सुद्धा माझा काहीच फायदा नाही. वाव, हिला म्हणलं करीनाला म्हणलं तुला डायरेक्ट मी तलाकच देतो यार. पण ती काय म्हणली यार माहिती का? ती म्हणली तुझं राज्यालाच डायरेक्ट नरड कापलं नाही ना तर मी माझ्या बापाच्या पोटची नाही यार. ती डायरेक्ट असं म्हणली यार. हिचं मला जराशी भ्यावंच वाटतं यार. हिचा काहीच भरवसा राहिला नाही यार. ही कवा काय करीन काय सांगताच येत नाही यार. वाव वाव, हिला जराशी भिवूनच राहावं लागतं यार. लय येड्या डोक्याची यार. ही कवा काय करीन काय सांगताच येणार नाही यार. वाव, तुमची बायको अशी का? तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा यार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये 100% तुम्ही खळखळून हसला असता. कारण हा विषय पण लय टॉपिकचा होता आणि व्हिडिओ हसण्यासारखा पण लय होता. तर मित्रांनो, 100%च तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये हसला असता. तर मी पुढला व्हिडिओ कोणाच्या आवाजात कोणत्या टॉपिकवर बनवू हे पण तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर 100% एखादा व्हिडिओ बनवेन. तर बघा, सैफ अली खान त्याच्या स्टाईलमध्ये चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगेन. बघा कसं सांगतोय. वाव, आमच्या चॅनलला लाईक करा यार. आमच्या व्हिडिओला लाईक करा. आमच्या व्हिडिओला शेअर करा. आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका यार. नाही तर मग मी तुम्हाला तर माहिती यार, मी लय वैतागलेलो माणूस आहे यार. वाव. तर मग मित्रांनो, भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.